प्रीती महेंद्र सावंत यांच्याकडून आताच्या रामायणातील मारीच हरणाच्या अर्थातच या मृगाच्या देखाव्यासाठी रोख रुपये 500चं बक्षीस या ठिकाणी दाखल झालंय। सीता मैयेला आकर्षित रघुनाथ शिवराम सावंत यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी या देखाव्यासाठी वाद्यवृंद रामदेवची पालखी मिळवण्याचा आनंद आहे, यासारखा आनंद मला वाटतं दुसरा कुठला नाही। जिल्ह्यातल्या मातब्बर अशा संघाचं आपल्याला कला सादरीकरण पाहायला मिळणार आहे। परंतु पुन्हा एकदा सांगतो, सचिन तेंडुलकर देखील काही वेळा जो दिवस त्या संघाचा आहे, तो दिवस त्या संघावरती गुजरातच्या ट्रॉफीवरती लक्षात घ्यायला हरकत नाही। आणि आता मात्र संघ आपला झालाय हा म्हणजे कळंबळे श्रीदेव गांगोबा पदक कळंबळेचे हे सगळे भोई सुंदर पद्धतीने आता पालखी खेळवतील। एक ऊर्जा संचारेल अशी पालखी खेळवण्याचं काम करतात हे नेहमी। बघूया कशा पद्धतीने आजचा दिवस त्यांच्यासाठी जातोय, आजची स्पर्धा जाते।
कारण मी म्हटल्याप्रमाणे सचिन तेंडुलकर देखील कधी कधी शून्यावरती बाद होतो आणि म्हणून प्रत्येक संघानं काळजी घ्यायची आणि उत्कृष्ट सादरीकरण करायचंय. यापूर्वी आपण अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवलं असेल, परंतु या ठिकाणी आपलं सादरीकरण कसं होतंय, त्याला मार्किंग कसं पडतंय, याकडे आपलं लक्ष असायला हवं आणि आपण मेहनत घ्या. या ठिकाणी श्रीदेव गांगोबा पथक करंबेळ हे नामांकित असं मंडळ या ठिकाणी आपली कला सादर करते.
वापर केला जात आहे, रिंगणामध्ये रिंगणाचा सुरेख वापर केला जात आहे, पायाला ठेका दिला जात आहे. आता मात्र पुन्हा एकदा एक आकर्षकता पालखीच्या बरोबर मध्ये डोक्यावरती ग्लास ठेवले आणि ग्लासावरती ग्लास नाहीये, मला वाटतं पेले एकमेकांवरती उलटे ठेवले, दोन पेले एकमेकांवरती डोक्यावरती उलटे ठेवले, त्याच्यावरती पालखी आहे. एक पेला जरी इकडे तिकडे जरा तरी सरकला तरी देखील दात दुखण्याची शक्यता. मात्र एवढं आव्हान स्वीकारलं आणि सुंदर सादरीकरण केलं. तर या ठिकाणी दरम्यान दुसरे एक पक्षी झाले गणेश नंदकुमार सावंत, महेश नंदकुमार सावंत, निवृत्ती नंदकुमार सावंत यांच्याकडून तब्बल 2000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. जबरदस्त बक्षिसांची वाढ होते. तुम्ही घाबरू नका, बक्षिसं द्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही. पुन्हा एकदा ओंकार प्रवीण सावंत यांच्याकडून ₹500चं बक्षीस आलेलं आहे. बक्षिसं देण्यामध्ये कोरेवाडी सावंत विकास मंडळ कधीही मागे बघणार नाही. दरम्यान दुसरी एक महत्वाची अवघड चाल, पाठीवरती उभं राहून साथ दिली जाते. जबरदस्त, जरा जोरदार टाळ्या वाजवताना मात्र संकोच करू नका. मला वाटतं हा सगळा अविस्मरणीय क्षण आपल्या मोबाईलमध्ये साठवून देण्यासाठी आपले हात मोबाईलवरती आहेत, त्यामुळे टाळ्या कमी पडतात, हरकत नाही. योगेश पुंडलिक सावंत यांच्याकडून 500चा अतिशय वेगवान चाल, जबरदस्त तडकदार तलवारची चाल आपल्याला पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चाल बदलते, चाल रचणारे पालखीचे भोई बदलत आहेत, मध्येच थोडंसं वाकून एका दिला जातं, पायाचं गती वाढवली जाते, ढोलांचा आवाज बदलतोय, ढोलांचा ढेका बदलतोय. वा, एक वेगळी पारंपरिक चाल या ठिकाणी, पारंपरिक ठेका. कोरेवाडी सावंत विकास मंडळ मुंबई आयोजित जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आणि पहिल्याच वर्षी अतिशय उत्साहात दिमागदार पद्धतीने ही स्पर्धा कोरेवाडी सावंत होळीचा मान या ठिकाणी साजरी होते. उत्साहात या ठिकाणी साजरी होते. या ठिकाणी 200 रुपयाचं बक्षीस येते. सनई वादकांसाठी सौरभ गजानन माफ करा, सौरभ राजाराम सावंत यांच्याकडून 200चं बक्षीस येते. सौरभ राजाराम सावंत सनई वादकासाठी सुंदर असं सनई वादन. आता मात्र बघा, दोन पालखीचे 2 खूर, पालखीचे 3 खूर, तिघांच्या डोक्यावर 1 खूर, एखाद्या डोक्यावर नाहीये आणि मधून 5 रुपयांचे पालखीचे 4 खूर चौघांच्या डोक्यावरती आहे आणि पालखी फिरते रिंगणामध्ये. किती सुंदर अवघड अशी चाल. आता मात्र पालखी
500चं बक्षीस आता मात्र मधुरा लावलाय मधुरा रचलेला आहे बघा मधुरा रचलेला आहे हा देखील एक अवघडाचा प्रकार दोन्ही हाताने मला वाटतं गरुडाचे पक्षी जसा आकाशामध्ये विहार करतो तशा पद्धतीने पक्षी आकाशात विहार करतो आणि आकाशातच आपल्या श्री धनी केदारलिंगाची पालखी निघाली अशा पद्धतीचा भाग आपल्याला रिंगणात झाला किती अवघड झाले एका मागोमाग रचल्या जात आहे
पालखी नृत्य सादरीकरण आणि हा संघ होता श्रीदेव गांगोबा पथक करंबेळेचा संघ.